श्री स्वामी समर्थ. ध्यान करून अभ्यासासाठी एकाग्रता कशी सुधारावी. ध्यान करून अभ्यासासाठी एकाग्रता कशी सुधारावी. शिक्षक आणि पालक यांना अभिमान वाटेल इतके चांगले गुण मिळवण्यासाठी काही सूचना. एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ध्यान करणे हे उत्तम साधन आहे. इतिहासाचा तास चालू आहे. तुम्ही पुस्तक उघडे ठेवून त्याच्याकडे फक्त पाहत बसलेले आहात. शिक्षक तुम्हाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत आहेत. तुम्ही वर्गात आहात व तुमचे मन कुठेतरी भटकते आहे. दैनंदिन जीवनात शाळेत दिसणारे हे सर्वसामान्य दृश्य आहे. एखादी रहस्यकथा किंवा कॉमिक्स वाचताना मनाला प्रयत्नपूर्वक एकाग्र करावे लागत नाही, ते सहजपणे होते. पण तेच जर एखाद्या आवडत नसलेल्या विषयाचे पुस्तक असेल तर आपला आवडता TV प्रोग्राम आपण तासनतास बघू शकतो. पण एखादे तांत्रिक पुस्तक असेल तर ते वाचायला किती कंटाळा येतो. मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव ही शिक्षक व पालक यांची मुख्य तक्रार असते व आपला मुख्य अडसरही. आणि जेव्हा मन एकाग्र होण्याची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हाच तसं होत नाही. उदाहरणार्थ रात्री जागून अभ्यास करायचा असेल तेव्हा ह्या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणजे ध्यान करणे. अनेक संशोधनांद्वारे असे सिद्ध झाले आहे की नियमित ध्यान केल्याने एकाग्रता वाढते, विषय कंटाळवाणा असेल तरीही. उदाहरणार्थ पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाच्या एका सर्वेक्षणानुसार दररोज अगदी काही मिनिटे ध्यान केले तरी एकाग्रता व कार्यक्षमता वाढते. अतिशय सतर्कता राखण्याची गरज असते. तेव्हा ध्यान करणे कसे उपयोगी ठरू शकते हे खाली नमूद केले आहे. खाली दिलेल्या काही पद्धती आम्ही सुचवू इच्छितो. 1. तुम्ही विषयांबद्दल आवड निर्माण करा. चांगले गुण आपणहून मिळतील. हे एक गुपित आहे. जेव्हा तुम्ही विषयाबद्दल आवड निर्माण करता तेव्हा आपोआपच लक्ष लागते. समजा रसायनशास्त्र तुम्हाला आवडत नसेल तर त्या विषयाच्या पुस्तकाला उद्देशून म्हणा, मला तू खूप आवडतोस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. लगेच फरक पहा. क्रिकेट सामना किंवा आवडता चित्रपट पाहताना एकाग्र व्हावं लागते का? ते आपणहून होते, नाही का? अगदी असेच पुस्तकांच्या बाबतीतही आहे. त्यांच्याबद्दल आवड निर्माण झाली की आपोआप लक्ष लागेल. निष्कर्ष चांगले गुण. 2. रोज योगासने करा. त्याने निरसता दूर होईल. सूर्यनमस्कार व सर्वांगासन केल्याने मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. परिणामी सतर्कतेत अथवा सजगतेत वाढ होते व मनाचे भरकटणे कमी होते. चांगली प्रगती होते. 3. मौज मजा करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे का? प्राणायाम करा. फक्त 2.5 मिनिटे. प्राणायाम केल्याने 3 तास एकाग्रता टिकून राहू शकते. ह्यावर विश्वास बसेल का? होय, हे खरे आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिरात शिकविला जाणारा एकाग्रता प्राणायाम केल्याने हे साध्य होते. हा प्राणायाम केल्याने स्मरणशक्ती वाढते. जे काही ग्रहण केलेले आहे ते टिकवून ठेवण्याची शक्ती वाढते. असे झाल्याने तुमचा अभ्यास लवकर संपवून मित्रांबरोबर खेळण्यासाठी जास्त वेळ मिळेल. 4. सुदर्शन क्रियेला जर तुम्ही रोजच्या गृहपाठात भाग बनवले तर तुमचा इतर गृहपाठ करायलाही मजा येईल. वेळेचे उत्तम नियोजन, उत्तम गुण, एकाग्रता, भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, इतरांबरोबरचे अथवा आपापसातले संबंध, बरोबरीच्या व्यक्तींकडून येणारा दबाव, रागावर नियंत्रण आणि अशा अनेक सकारात्मक गोष्टी सुदर्शन क्रिया केल्याने होतात. श्री रविशंकर यांनी विकसित केलेली ही एक अद्वितीय म्हणजेच अद्भुत श्वसन क्रिया आहे, ज्याने मनातील विचार चंचलता कमी होते व जेव्हा सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा मन केंद्रित ठेवण्यात मदत होते. 5. मनाची चंचलता टाळण्यासाठी स्वास्थ्यकारक अथवा स्वास्थ्यवर्धक अन्न घ्या. मन एकाग्र अथवा केंद्रित ठेवण्यामध्ये पौष्टिक आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. मिठाई, आईस्क्रीम व चॉकलेटसारखे पदार्थ खाल्ल्याने मन अस्थिर अथवा चंचल राहते. मग साहजिकच मन अभ्यासात कसे लागणार, नाही का? म्हणूनच तुम्ही काय खाता त्याबद्दल जागरूक राहा. खूप तेलकट, मसालेदार व जास्त प्रमाणात गोड पदार्थ टाळा. अशा पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने सुस्ती येते, खास करून दुपारच्या वेळेस जेव्हा गृहपाठ करण्याची वेळ असते. 6. पूर्ण झोप घ्या. मग इतिहासाचा तास चालू असताना डुलक्या लागणार नाहीत. पूर्ण विश्रांती झालेली नसेल तर चिडचिडेपणा वाटतो व विषयात मन लागत नाही. 8 तास मस्त झोप घ्या आणि रोज सकाळी किंवा दुपारच्या जेवणाआधी
कमीत कमी 20 मिनिटे ध्यान करा. यामुळे शरीर व मनाला गहन विश्रांती मिळते. मग जेवणानंतरच्या तासात डुलक्या लागणार नाहीत आणि एकाग्रता देखील वाढेल. तुम्ही कुठेही ध्यान करू शकता. शाळेत, कॉलेजाच्या आवारात, घरी किंवा मित्रांसोबत बागेत सुद्धा. खरं तर मित्रांसोबत ध्यान केले तर आपापसातले संबंध आपोआप सुधारतील. परीक्षेला जाण्याआधी भीती वाटत असेल तर काही काळ ध्यान करा. त्याने मन केंद्रित होईल व स्पष्टपणे विचार करता येईल. धन्यवाद.